राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर आटोपताच नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी राजीनामा देत पक्षांतर्गत खळबळ उडवून दिलेली आहे। 8 वर्षांपासून आपण जिल्हाध्यक्ष आहोत, नव्या लोकांना संधी मिळावी तसंच तब्येतीचं कारण सांगत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीरही केलं। मात्र यावर कोणाचाच विश्वास बसत नसल्यानं वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। हा राजीनामा आहे की नाराजीनामा अशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे। चिंतन शिबिर आटोपताच अजित पवारांना धक्का। जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांचा तडकाफडकी राजीनामा। पक्षाच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। हा निर्णय पक्षाच्या भविष्यासाठी योग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मागील 8 वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गुजर यांनी आरोग्याच्या कारणांसह नव्या पिढीला संधी मिळावी या उद्देशानं आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं कारण दिलंय। नुकतंच नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंत्र्यांची कानउघडणी केली होती। मंत्र्यांनी विदर्भाच्या दौऱ्यावर येताना फक्त 2 तासाचा वेळ काढून पर्यटक म्हणून येऊ नये तर विदर्भाची कामं कशी करता येईल यावर भर द्यावा असं पटेल यांनी ठणकावलं होतं। अनेक आमचे मंत्री येतात, मी कोणाच्याबद्दल काही विशेष काय सांगू इच्छित नाही, पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये। आमच्याकडे 2 तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की तटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो ना मी हे करून आलो, काही अर्थ नाहीये। 2 तासाच्या पर्यटनासाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये। पत्रकारांशी संवाद साधताना बाबा गुजर यांनी थेट खंत व्यक्त केली। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून पक्षवाढीसाठी काहीच मदत होत नाहीये। मंत्री दौऱ्यावर आले तरी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना विचारण्याची तसदी घेत नाहीत असा आरोप करत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। आम्हाला कुठल्याही मंत्र्याची सूचना ग्रामीण कार्यालयाला किंवा शहर कार्यालयाला कुठलीच नसती। हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण की काय होतं जेव्हा आपण एखादा गावात किंवा एखाद्या तालुक्यात शासकीय कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला इतर पक्षाचे नेते सर्व तिथं उपस्थित असतात, परंतु तिथून राष्ट्रवादीचा आपला जो नेता तिथं खांद्यावर झेंडा घेऊन जो आपली राष्ट्रवादी चालवतो त्याला तिथं त्या स्टेजवर किंवा आसपास भटकू पण देत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे। पक्षाच्या चिंतन शिबिराला अवघे 5 दिवस उलटताच जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। आपल्या नाराजीचं कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे मंत्री नागपूरच्या दौऱ्यावर येतात, मात्र दौऱ्यासंदर्भात कोणतीही सूचना जिल्हाध्यक्ष या नात्यानं दिली जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली। त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात नेमकं मंथन झालं तरी कशावर असाच प्रश्न उपस्थित होतोय। आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब जर ही खंत व्यक्त करतात की मंत्री लोक येतात आणि पर्यटन करून जातात, तर एवढे मोठे आमचे नेते जर म्हणत असतील तर आमच्यासारख्याचा काय हा विषय आपणच म्हणजे चिंतनाचा विषय आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबा गुजर यांच्या निर्णयामुळे नागपूर ग्रामीण राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक संघटनेला डावलून मंत्र्यांचं वर्तन कार्यकर्त्यांना नाराजीला अधिक खतपाणी घालत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता पुढे पक्ष नेतृत्व याकडे कसं पाहतं आणि स्थानिक संघटनेमध्ये समन्वय घडून आणण्यात येईल का याकडे सर्वांचंच लक्ष असेल। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।